शेतकरी मित्रांनो, कांदा मल्चिंगवर असू द्या, बेडवर असू द्या किंवा पाट पाण्यावर वाफा पद्धतीने असू द्या, सध्याची परिस्थिती कशी झालेली आहे तुम्ही हे पाठीमागे बघा की सगळं ढगाळ वातावरण वगैरे झालेलं आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये रात्रीचा गारवा आहे तर मध्यान्हाला उष्णता वाढते आहे। अशा परिस्थितीमध्ये आपलं जे कांदा पीक आहे ते स्ट्रेस मध्ये चाललेलं आहे। ते कसं मी तुम्हाला दाखवतो। आता तुम्ही जर हा कांदा बघितला आणि ही पात जर बघितली तर शेंड्याकडून पूर्ण करपलेली आहे, वाळलेली आहे। जर ही समजा पिवळी होत चालली असती तर याच्यावर करप्याचा अटॅक आहे असं आपण समजू शकलो असतो। पण हे सगळं होतंय ह्या स्ट्रेसमुळे। तर ह्या स्ट्रेस आपल्याला कसा कमी करायचा याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी मी लिक्विड सिलिकॉन जे आहे तो फवारणीचा निर्णय घेतलेला आहे आणि फवारलं देखील आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यामुळे काय होईल, हा जो वाढीचा काळ आहे किंवा खाली बल्क बनणार आहे, मान बनत आहे, पाती हिरव्यागार आपल्याला राखायच्या आहे, तर याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला हे जे जिओसील आहे, हे लिक्विड सिलिकॉन आहे, हे आपल्याला प्रति एकर फक्त 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे। याच्यामुळे काय होईल की पातीमध्ये जे पेशींची संख्या आहे किंवा पेशींचं जे विभाजन आहे, जे आपल्या पीक वाढीसाठी योग्य दिशेनं प्रक्रिया सुरू आहे असं आपल्याला म्हणता येतं, तर ते काम हे जिओसील किंवा सिलिकॉन करत असतं। शिवाय हे सिलिकॉन जे आहे ते आपल्या पूर्ण पिकाला या उष्णता, थंडगार हवा यापासून संरक्षित करण्याचं काम करतं आणि आपल्या पिकाची जी वाढ आहे ती योग्य दिशेनं सुरू राहते। तुम्ही नक्की सिलिकॉनची फवारणी घ्या। इतर कोणत्याही बुरशीनाशक, कीटकनाशक बरोबर याची आपण फवारणी करून घेऊ शकतो। त्याच्यामुळे वेगळी प्लेन फवारणी करण्याची देखील आपल्याला गरज नाही आणि प्रत्येक वेळेस आपण सिलिकॉन बेस स्टिकर तर वापरतच असतो। तर त्याचा वापर आपल्याला नेहमी करायचा आहे आणि अशा पद्धतीने बदलत्या वातावरणामध्ये आपलं पीक आपल्याला वाचवायचं आहे। तर अशाच वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स साठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।